कोणी कोणी असा मासा ट्राय केलाय भाजून? भाजून नुसतं मीठ लावून. पहिले तर रास हा नाही तला होता ना, तलाची मच्छी काढायचो ना, भाजायचो लगेच जागेवर. होतंय का? मग झाला झाला झाला. एका एक साइडला झालाय. आता आग जरा जास्तच भडक आग जास्त झाली. हा चलो मस्त झालेलं आहे, झणझणीत लजलजीत. कसं खायला बरं, ताजं ताजं मास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी YouTube चॅनल वर. तर आजचा बेत काय आहे? मला वाटलं काहीतरी प्रेमान भरवते. तर आजचा बेत आहे, म्हणजे आजचा वार आहे बुधवार. सो माझ्यासाठी मी आणलाय काला मासा. आमच्याकडे ह्याला आम्ही फंटूस बोलतो. तर आज मी तुला त्रास देणार नाही. काय करणार? मस्त शेतात जाऊन भाजू आणि भुजून कसला भारी लागतं माहितीये का? खाला असेल ना? नाही, भुजलेला नाही खाल्ला. नाही खाला? याच्या नाही करत. कशा? नाही नाही, जाली यानंतर तुकडं पडून ते हे होईल. चिकन नाही ना तो. सो चलो सकाळी जाऊन मस्त मारून ठेवले पद्धतशीर. आता मस्त धुतो. किती मोठा आहे बघा, माझ्या हातापेक्षा पण. हात नका लावू. नाही खास नाही, पण धन्यवाद. मला सगळे आयटम बनवून देतो आणि माझी मजा चालू आहे सध्या. माझी खूप मजा चालू आहे. तोंडावर मारून खातो मी. भरपूर मजा चालू आहे, भरपूर. सो भरपूर कमेंट होत्या त्या दिवशी की भक्ती आम्हाला चुलीवरची मुंडी दाखव. सो सकाळी गेलेलो मी मुंडी बघायला, भेटली नाही. पण त्यांनी सांगितलंय 4 वाजेपर्यंत या, जर बोकड कापला तर भेटेल. बघूया. सो दोन्ही प्लॅन होतील. आता पहिले भाजायचं का बघूया. जर मुंडी भेटली तर तेव्हाच भाजू, नाही तर मग थोडा लवकर भाजू. तोपर्यंत मी धुवून ठेवतो आणि मग मॅरिनेट तिथंच करू. मॅरिनेट पण करायचं नाही, जागेवर करूया ना. म्हणजे तुझा बाकीचा मी पण एका साइडला करेन मुंडी आणि तुम्ही हे एका साइडला. मस्त. चल फक्त धुवून ठेवतो. आणि आजचा काळा मासा कसा होतोय चुलीवरचा ते बघा तुम्ही. झणझणीत. तर मित्रांनो, आता केली सुरुवात. म्हणजे आधी पहिले फक्त भाजणार होतो, नंतर आता सूरजला फोन केला. सूरज पण येते आणि एक मासा एक्स्ट्रा पण घेऊन आलो मी. आणि एक भाजून घेतो आणि एक कौल फिश फ्राय करतो. आज काहीतरी नवीन म्हणजे करत असाल, पण मी पहिल्यांदा करतो कौल फिश फ्राय. बघूया. त्याच्यासाठी अळई बघायला कौला. ही बघा, रास कौला. ही रास म्हणजे रास कौला. कारण ही आमच्या मामाची आहे झोपडी. इथे भट्टी असते. कौला काढून पत्रे टाकलेत. सो चलो पटकन कौल घेतो, धुवून वगैरे घेतो आणि मग मस्त या. चलो. आणि तिकडं भक्ती मॅडम बुंदोला लावतात टोपाला. चला. या लग्नाच्या कुऱ्या राहिलेल्या. लग्नाच्या आहेत का? आता येतात उपयोगी आपल्याला. हो मस्त. आज चुलीवरची झणझणीत मुंडी. किती खुश आहेत बघा. मुंडी तुझ्या ब्लॉग साठी, माझ्या ब्लॉग साठी मी बनवतोय फ्राय. फिश काय काला मासा फ्राय. फिश कौल फिश फ्राय. बरोबर. भाजलेला फिश. तुला कशा लागतात कुऱ्या पाहिजे? बारीक मोठ्या? नाही, कोणत्या पण चालतील. तुम्हाला कशा लागतात त्या बघा. चला मस्तपैकी फाट्या काढून घ्या, कुऱ्या काढून घ्या. आणि आम्ही आता आज मस्तपैकी 2 रेसिपी बनवणार आहोत. आणि जर तुम्हाला चुलीवरची डाल मुंडी बघायची असेल तर तुम्ही माझ्या अकाउंटला जा, भक्ती पाटील ठाकूर, आणि मुंडी बघा कशी बनवली. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमचीच डिमांड होती का चुलीवरची मुंडी. काय हो. चला चला चला. वजन लागलंय का? धावत काय गेलेत? त्या पडल्या. ओके. लागेल का थोडाला? नका. नको ना. मित्रांनो,
ही इकडं मुंडीची तयारी करते, चुलीवरची मुंडी. आणि मी इकडं तयारी करतो ते म्हणजे आपला काला मासा भुजायला पूर्ण निखारे होण्यासाठी ठेवलं. म्हणजे प्रॉपर निखाऱ्यांवर ठेवी. आग असल्यावर मजा नाही, मग धुरीचा वगैरे वास येते. आता मुंडी होतपर्यंत मस्त प्रॉपर निखारे टाकेल. सो चलो, तुला अजून मी फाट्या आणून ठेवतो. पुऱ्या लागतील ना, तोपर्यंत मी कौल धुवून ठेवतो. एकदम चकाचक, एकदम चकाचक. ते काय काला काला, ते काय काला काला ते भाजतात ना आणि वरती असतात. काय नाही एवढं. अच्छा, या कौलाच आहे काय? कौलाच आहे ते. नवीन आहे कौल ना? नवीन, आपलं नवीन नाही मग म्हणजे घरावरच आहे. अच्छा, जुनं. जुना. स्वच्छ धुवून घ्या मस्त पैकी. अर्धी लोक धावत पण नाही. काय खरोखर? पहिले आम्ही नव्हतो धावत, पण आता कसं स्वच्छ. मस्त आग पेटते इथे झणझणीत. आणि जाळी पण आणलेली आहे मासा ठेवायला. असा ठेवायचा पद्धतशीर. काय हाला ठेवलेलं काय त्याच्यावर? काय ठेवलेलं का? झाली अशीच. मला वाटलं ठेवताय का? नाही नाही, पूर्ण निखारे झाल्याशिवाय नाही ठेवणार बाई. मस्त आंब्यानं मोर पण आलाय आणि आंबे पण आलेत. म्हणजे हो, यावेळी काकांना भरपूर आंबा खायला भेटतील. आपण राखण करू बरा, आम्हाला उद्या आपल्याला देतील काका. मग राखण करू ना आपण. चला, हो द्या लवकर मुंडी, हो द्या. चलो मित्रांनो, तिकडे होते चुलीवरची मुंडी. येस. आणि मी आता मस्त याला फक्त मीठ लावतो. मी मीठ लावताय? फक्त मीठ, कारण हा भाजतो मिठावर. आणि कौल फ्रायला सगळं मॅरिनेट करेन पद्धतशीर. अच्छा, ओके. मीठ काढलं नव्हतं बघ, मी आता काढतो पटापट. असा काढताय काय? मग तो घाण नको व्हायला ना. अच्छा, हे मिठाचा काय फक्त, पण भारी लागतं खारा खारा. हा नाही. ए पक्का मीठ घेतला. जाऊ दे का, कौलच राहिला पण तोच क्या. हो हो, तो बाकी आहे ना अजून. कोणी कोणी असा मासा ट्राय केलाय भाजून? भाजून नुसतं मीठ लावून. पहिले तर रास हा नाही. तला होता ना, तलाची मच्छी काढायचं ना, भाजायचं लगेच जागेवर. हा नाही, जाम मजा होती. आता सगळी मजा गेली रे. आता कौल फ्राय साठी मी मॅरिनेट करते. मॅरिनेट मध्ये काय नाही टाकत, फक्त मसाला आणि थोडीशी हळद आणि मीठ, बस एवढाच बस. आपला साध्या पद्धतीत. आता तुम्हालाच खायचं बोलल्यावर कसं बनवाल तुम्ही? खोड काढायला कोणीच नाही. काय सूर्या येईल ना, येणार आहेत काय? येणार आहे सूर्या. हा, म्हणून एक एक्स्ट्रा आणला ना. अच्छा, हा. तो मी पण येते. मिक्स मिक्स मिक्स. ये सगला आता है अपने को. आतमध्ये पण प्रॉपर गेला पाहिजे. काय हा, तो सुकाच झाला ना आता. हे मेथीसाठी मच्छर पण जाम चावते रे. चला, खार होईल तो बघा. कुऱ्यांचं पूर्णपणे निखारे होत नाही तोपर्यंत मी कौल फ्राय करून घेते. मस्त कौल ठेवलाय आणि आग पण आहे, म्हणजे आग विस्ता विस्ता त्याचे निखारे पण पडतील. आणि मग तो भुजाला पण भारी वाटेल. डोका चालवला. हो, पहिला मी भाजणार होतो, नंतर याच्यावर ठेवणार होतो. मी बोलली तेव्हा. आणि मस्त इथं झालेलं आहे दोन्ही. हो, आता सूरज पण येते. केलेला कॉल निघलाय. आणि तुला खायचा नाही, कसं वाटतंय? म्हणजे आज तुझी प्रतिक्रिया काय? खूप छान वाटतंय मला.
इकडे भाऊ पण आलेले आहेत. त्याला मस्त कौल तापलेला आहे आणि आता तेलावर करतो, बटरवर नाही, कारण मच्छी आहे ना. हा अरे तेल बघ, तेल कुठं चाललंय? मग तो मी तसा तेल ठेवला कुठं? उगाच. अरे काय असतं? हा बस. काय हो तू पहिल्यांदा? मी पहिल्यांदा. मी पण पहिल्यांदा. भुजून खाल्लाय, असं नाही खाल्ला कधी. पण हा ना, कसा होतंय ते मला पण सांगा. म्हणजे हसायला लागली ती. इकडची टाकला आणि इकडची पडला. तेल तिखट आहे काय? खेचून घेते का? हा. एवढा मग पण मजा येईल खावाला. तेल आता वरून सोडीन, वरून. कारण तेल तिथे थांबलाच नाही. मी हात धुते आणि परत तेल टाकते. हम्म. कडणीची. भारी लागेल बघ. कोणता? चला आता तेल याला पकड नाही तर माशालाच लावतं, पण भारी होईल, भारी. काय करतं तोंडात? मला काय वाटते माहितीये? हा काय वाटतं? मासा झाला मोठा, हा याला लागत नाही, यो पण असं वाटते भुजालाच लागत. समजलं, मधीन गॅप बसतोय ना? मधीन गॅप राहते. पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केलाय, तो पण फ्लॉप होईल असं वाटतंय. नाही होणार, घ्या बघू. चला मी एक्सपिरियन्स कारण माहिती आहे, पोपटी उपटीन उलट भारी लागतं. पण तो भारी होईल आपला याचा भुजून, कारण आता निखार बघ कसलं झालं. मस्त होईल तो उलट. यो आता असाच रे. आग नव्हतो काय होतंय का? मग झाला झाला झाला. एका एक साइडला झालाय. आता आग जरा जास्तच भडक आग रे. जास्त झाली. हा कमी करू. नको थांब. चिमटा आणलाय हो. तर आता तुला उचलत जाईल, नंतर तू कर. हो. हा ओ हो, पद्धतशीर झालाय ना. लाजवाब. हा वाव. वाव. एकच नंबर. हो गया हो गया हो गया. कोल्ड फिश. दाबून खात असशील ने तू. दाबून खात असशील एकदा. पहिलीच उपास म्हणजे यो फंटूस, तो हे फंटूस. तोंडावर मारून. भाऊ चिंबोऱ्या बघितलं ना बेसिंग मध्ये काल. हा तोंडावर मारून खाते. काय बोल, हे चिंबोरी चालव दिली. खाली मी नाही. मग हे पण भरलेल्या होत्या. भरलेल्या होत्या ना. दिसते मस्त. लागल पण मस्त, हम्म. फक्त शिजला पाहिजे प्रॉपर. हो झाला का? हा झाला. झाला नाही तो, आता लागला. तेल नाही पकड ना कौल, हा तो लागला चिपकाला मार. खायला लागला. त्याला आता काढतो आणि आणि भाजत ठेवतो. मग तो कौल काढता ना आता. तो शिजलाय थोडा. हो, कौल काढायलाच लागत. हा शिजलाय बऱ्यापैकी. बऱ्यापैकी शिजलाय रे, पण तो सगळा लागून लागून कौल खाईल अर्धा. हो त्याच्यापेक्षा काढलेला बरा. कच्चा आहे कच्चा आहे. पलस रे. स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल. हवाला कसला लागतं पूर्ण. आता हे बघ कसं निखार झालं. हा याच्यावर आता कसला होईल याच्यावर आता, जबरदस्त. तो कशाला टाकता, नका टाकू. हा आता काय लागल. कसं लागेल? हे बघ धुराटलो. ह्यो पण ठेवता. हा आता दोन्ही. आग नको करू सुद्धा. यो काढते उलटा. त्याचा धूर होतो ना. आता पद्धतशीर. बापा डोले. फणसच पण मोठा आहेत रे. कोण दिगोडचे आणलंस? ना आपल्या गावांशी. कोणचे? तो बसतो नाक्यावर. हा चलो, मस्त झालेला आहे. झणझणीत लजलजीत. कसं खायला बरं.
ताजं ताजं मास, एक रेड एक व्हाईट. एक रेड एक व्हाईट. ते त्याची चमडी आहे ती लागते रे जालीला, चिपकते ना. चिपकते. हा पण कशा निखरण व झालाय पद्धतशीर. तुझी मुंडी होते का नाही? होई, होई. हा मुंडी कुठपर्यंत मोठी आली? आहे ना. मुंडी मोठी आहे. येस. थोडासा टाइम लागतो बघू थांबा. आणि दिवसाची रात्र झाली, उकाला आलाय बघ. उकाला आलाय. आणि तिकडे बघ चालती बोलती लाईट, आपली ती चालती चालती बोलती लाईट. बिचारी. पद्धतशीर प्रोग्राम झालेला आहे आज आमचा. गाईज झालेला आहे आमचा, एक तर झालेला आहे सक्सेसफुल. हा थांबता यो पडल पाऊल पडल फ्राय पडल पडल करायचा पडल होता, पण तो आता जाली फ्राय केला आम्ही. पडल पडल. भुजला तो भुजला. सावकाश सावकाश. ओ तुटते का? मग शिजलाय ना तो तो ताट पद्धतशीर. जवळ घ्या भाऊ, ताट घ्या जवळ. Yes! थांबा. हो गया. असंच पाहिजे तुम्हाला, असंच पाहिजे. थांबा. कसला झालाय तो, कसा आहे. आणि आता हा तो अजून 10 मिनिटं लागतील. याला सोललाय, सालपाटा निघली त्याची. यावं आपण तेल टाकलेलं ना, हा त्याच्यामुळे त्याचा ते सालपट नाही लागले. बनवता बनवता अर्धा मासा खाल्ला नाही का भाऊ? हो. नुसतं हात घालतान खातान, हात घालतान खातान. त्या बघ असा. तुला कालचा उपास फक्त गुरुवार ना? कोणचा? ते पण नाही, त्या पण कधी कधी खातात. मला गुरुवार असतं. असतं. ओके. सोमवार सोमवार नाही. तुम्हाला काय कोणता कोणता असतं? सोमवार गुरुवार. अच्छा गुरुवार. ओके. ओ काय शिजून तर द्या, शिजून तर द्या. झाला. बघितलं ना भाऊ? तुला तू बघ निचकला पण दाखव. तो हाय नाही, पण हाय त्याच्यात. तो आहे? होऊन तर द्या, शिजून तर द्या. असा ताजा ताजा खावायला कसला भारी लागतं, गरम गरम. गरम गरम. कसा लागतो? चला, आमची पार्टी सक्सेसफुल झालेली आहे आज. मस्त दोन्ही आयटम भारी झालेला आहे. एक निस्ता मसाल्यावर, हा मसाला आणि मीठ, आणि हा निस्ता मिठावर. दोन्ही आणि आयटम सक्सेसफुल. तिकडे चुलीवर मुंडी ठेवली, ती पण होते. आणि मागे तिला कालव एक तास बघा. झाला शिजते. हो ना, मोठी आहे ती. चला, इकडे भक्ती मॅडमची रेसिपी रेडी आहे आणि इथे डब्बे पण ready डबे पण रेडी आहेत. जागेवर पार्सल घरी, कारण इथं खायला मी एकटाच आहे. त्याच्यामुळं सूरज पण हॉलमध्ये बसलाय, लगेच घेऊन जाईल पार्सल. कसा तडका, झणझणीत. झणझणीत, लबलबीत, लचलचीत. चल तू भरून घे पटापट. चला, पार्सल रेडी आहे. आज तुम्ही मजा आहे. बसा, थोड्या वेळात जा. वाटल्यास फक्त मी रेडी करून ठेवलाय. काय नो नो नो, आम्हाला घाई आहे. घाई आहे काय? पार्टी आहे आमची. मग जेवशील का आज मुंडीशी? मग डाळ मुंडी. पार्टी आहे ना? कुठे? ब्लॉक मध्ये नको. ब्लॉग मध्ये नको, पार्टी आहे. चला, पार्टी आहे. मग 30 वाजता काय प्लॅन? 30 वाजता काय जोरदार करायचं आहे का? काय कुठे बाहेर? नाही घराच करू, घरात सगळे जण एकत्र पद्धतशीर. सो चलो, आता मस्त रेसिपी वगैरे झाली आमची, म्हणजे पूर्ण झाली. आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सूरज कडेने निघतोय. हो. चला, बाय बाय. बाय बाय. आणि तुम्ही मुंडी खा आणि कशी होते ते पण मला सांगा. 100%. सो चलो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि फिश फ्राय आणि भाजलेला कसं, म्हणजे कसं झाले ते आता, काय तो तर फ्लॉपच गेला. कौल फ्राय दिसत छान होता. नाही फ्लॉप म्हणजे कसा चिपकत होता ना तो. झाला, टेस्ट वगैरे लागली त्याची, परफेक्ट टेस्ट लागली, पण शेवटी तो प्रॉपर नाही झाला. सो तुम्ही ट्राय करा, बघा आणि मग कसं होतंय सांगा. मी तर फर्स्ट टाइम ट्राय केलेला. चला, नेक्स्ट टाइम अजून आयडिया घेईन आणि ट्राय करेन. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.